गिनती नहीं आती मेरी माँ को यारो, गिनती नहीं आती मेरी माँ को यारो, मैं एक रोटी मांगू वो दो ही लाती। जन्नत के हर लम्हों का दीदार किया था जब माँ ने गोद में उठाकर प्यार किया था। खाताना आपल्याला त्याच्यात काजू, बदाम, बेदाणेही दिसतात, परंतु ज्या साखरेमुळे शिरा गोड झाला आहे ती कुठेच दिसत नाही। आपल्या आयुष्यात देखील अशीच साखरेसारखी माणसं असतात। त्यांच्या असण्यामुळे आपले आयुष्य गोड तर असते, परंतु ते आपल्याला कधीच दिसत नसतात। सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणारे नसतात, काही जण बोट दाखवणारे असतात। हे स्वीकारावं लागतं, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात। ज्याला पारखून पाहायचं तो गुणवत्ता पाहतो, आणि ज्याला तपासून पाहायचं तो कमतरता पाहतो। उगाच बायको दवाखान्यात द्या पंपावर विसरून या। एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली, 3 वेळा बायको जवळून गेला तो। बायको जवळ खुई म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा, मॅचिंग आहे का पपेची आहे, नाही तर गेली पपेची आहे। हो, आणि बायको लोक पेट्रोल अहो, आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी येणार आहेत। बड़ा अच्छा लगता है। जास्त खुश व्हायची गरज नाही, त्या सगळ्या मला वहिनी म्हणतात। क्या है ये? सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात, पण ही वेळ वापस नाही येणार, हे वय वापस नाही येणार, आणि आठवणी परत नाही येतील, आणि आपण लोक तरसू या गोष्टींसाठी। नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर। काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले। सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर। डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून। पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा। गुंटा गुंटा करून काहीच होत नाही, मेल्यानंतर सोबत काहीच येत नाही। कितीही कोरले पान तरी भूक कधी संपत नाही, मेल्यानंतर सातबाऱ्यात नाव सुद्धा उरत नाही। कितीही केलं तरी नशिबापेक्षा जास्त मिळत नाही, ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाचा घास गिळत नाही। म्हणून जपून राहा माणसा, कारण हे आयुष्य पुन्हा मिळत नाही। जपून राहा माणसा, कारण हे आयुष्य पुन्हा मिळत नाही।
कोणी टाळावं तुला एवढं स्वस्त होऊ नकोस, कोणी सांडावं तुला एवढं जास्त होऊ नकोस. प्रेमळ नक्कीच ठेव स्वभाव तुझ्यातला, पण गोड बोलून छाटतील गळा एवढं मस्त होऊ नकोस. मुलींनो, भर उन्हाळ्यात बाहेर जात जाऊ नका, नाहीतर तुम्ही आलिया भटवरून कालिया कुट्ट होऊन जाता. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गाड्या, हे गाणं गाडीच्या सीटावर बसून भाकर खाताना सोबत नाही साहेब. ते गाणं शेतकऱ्यावरच परफेक्ट बसतं. सुकलेल्या भाकरीला ऋषार कमून झोपलाय? मग काय करू? अरे काम धंदा कर काहीतरी. मग काय होईन? अरे ऋषा 4 पैसे कमवशील. मग काय होईन? गाडी घेशील, बांगला घेशील. मग काय होईन? अरे आराम करशील ऋषा. मग आता काय? ताई, एक विचारू का? हा विचारा. लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज? दादा खरं खरं सांगू का? कारलं तळून खा नाहीतर उकडून खा, कडूच लागणार ना. असंच काहीतरी. ताई, एक विचारू का? हा विचारा. लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज? दादा खरं खरं सांगू का? कारलं तळून खा नाहीतर उकडून खा, कडूच लागणार ना. असंच काहीतरी. धडाचं जमतंय का? आता काय केलं म्या? असलं कसलं सिलेंडर जोडलंय ती? आता नीट तर जोडलंय की काय केलं तेव्हा? कालपासून 3दा दूध उतू गेलंय. एक काम धडाचं येत नाही म्हातारी. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. पाय आपला मोकळा असला पाहिजे, गुंतायचं पण इतकं नाही की कोणीतरी पाय सोडून घे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती. मोडदा बसला आता या तिन्ही गोष्टी सुंदर. मामा, मावशी, काका, आत्या, ताई, दाजी, जवळच्या नातेवाईकांनो, लांबच्या नातेवाईकांनो, जवळच्या मित्रांनो, लांबच्या मित्रांनो, सगळ्यांना एकच विनंती आहे, रील्स नका पाठवू, एखादं स्थळ पाठवा माझ्या भावाला. सगळ्यात वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा कळतं की आपल्या होणाऱ्या वहिनीला लहान बहीणच नाही. हॅशटॅग एक लग्नाळू धीर. डिअर बायकांनो, तुमच्या नवऱ्याच्या फोन पेचा पासवर्ड जर तुम्हाला माहिती असेल तरच तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे, नाहीतर तुमचा नुसता भ्रम आहे. म्हणून म्हणते, सावधान राहा आणि सतर्क राहा. त्या पिक्चर मधल्या पुष्पानी बायको बोलली मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा, त्यांनी मुख्यमंत्रीच बदलून टाकला. आणि आमचा पुष्पा रिचार्ज करा म्हणलं की 2 जागेवर तोंड वाकडं करतो, आणि साडी घ्या म्हणल्यावर तर 7 जागेवर वाकडं तिकडं होतो. अरे आज सकाळी उठल्यापासून एकच बातमी कानावरती धडकते, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर. काय आहे ऑपरेशन सिंदूर? तर लक्ष देऊ नये का, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम म्हणजे ऑपरेशन सिंदूर. अरे भारतीय लष्करातील 9 जवानांनी अवघ्या 23 मिनिटांमध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील 9 लष्करी दहशतवादी स्थळ उडवून दिले. लक्षात घ्या, जर 23 मिनिटांमध्ये 9 लष्करी स्थळ उडवून देत असतील तर 1 दिवस दिला तर पाकिस्तानचे काय हाल होतील ही पाकिस्तानाने गोष्ट लक्षात घ्यावा. ये तो सिर्फ झांकी है, पाकिस्तान अभी बाकी है, पाकिस्तान अभी बाकी. हम हिंदुस्तानी हैं, मोहब्बत, अमन और सुलह के हमराज हम ही हैं. विश्व शांति के लिए उठने वाली सबसे बुलंद आवाज हम ही हैं. देख लो हमारी हिस्ट्री उठा के, 5000 सालों में हमने किसी पर अटैक नहीं किया, कहीं जंग का कहर तोड़ा नहीं, लेकिन किसी ने हमारी तरफ आंख उठा के देख लिया तो हमने उसे देखने लायक छोड़ा नहीं.
दोस्तों के लिए स्वागतम का गीत हैं हम, और दुश्मनों के लिए मुंह तोड़ जवाब भी हम ही, अहिंसा भी हम ही हैं, इनकलाब भी हम ही गौतम बुद्ध हैं और राणा प्रताप भी हम ही। गलती से भी तुमने हमारी शराफत को कमजोरी समझ लिया तो बहुत पछताओगे। बांसुरी बजाने वाली उंगलियों ने सुदर्शन चक्र उठा लिया।